आता याच्यामध्ये आपण हे सिलेक्शन बघितलं होतं बरोबर, हे किंवा इलिप्टिकल बघितलं होतं. तर याच्यामध्ये अजून काही प्रॉपर्टीज असतात. समजा आपल्याला सिलेक्शन एका वेळेला एकच सिलेक्शन होतंय बरोबर, तर हे आपल्याला ऍड जर करायचे असतील तर इथं वर प्रॉपर्टी बार मध्ये इथं प्रॉपर्टीज असतात. तर फर्स्ट हे बाय डिफॉल्ट असतं चालू न्यू सिलेक्शन, म्हणजे प्रत्येक वेळेला न्यू सिलेक्शन होतं एकच. पण आपल्याला ऍड करायचं असतील याच्यामध्ये तर सेकंड प्रॉपर्टी घ्यायची इथून ऍड टू सिलेक्शन. मग याच्यामुळे काय होतंय, ऍड होत जाते असं, हे असं ऍड करू शकतो. आता याच्या उलट काय असेल तर सबट्रॅक्ट करायचं, मायनस करायचं. 3 नंबर असते सबट्रॅक्ट. मग या तर सगळ्यात कॉमन प्रॉपर्टीज आहेत ऍड किंवा मायनस करणे. आणि अजून एक प्रॉपर्टी आहे की याचा जास्त वापर होत नाही, इंटरसेक्ट विथ सिलेक्शन आहे. म्हणजे समजा मी एकापेक्षा जास्त सिलेक्शन असे केले आणि या दोन्हीच्या मधला कॉमन पार्ट जर मला पाहिजे असेल तर इंटरसेक्ट विथ सिलेक्शनचा वापर शक्यतो होत नाही, पण जो कॉमन पार्ट आहे तेवढा राहतो, बाकीचं डिलीट होतो. ही थोडीशी अनकॉमन प्रॉपर्टी आहे. पहिल्या 2 कॉमन आहेत, म्हणजे ऍड आणि मायनस, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळ्या सिलेक्शन टूल मध्ये असणार, म्हणजे तुम्ही भले इलिप्टिकल घ्या किंवा दुसरं कोणतंही घ्या त्याच्यामध्ये असणारच. आता हे जे खालचे जे 2 टूल्स आहेत, सिंगल रो आणि सिंगल कॉलम मार्की टूल. आता कशाचं सिंगल रो आणि कशाचं सिंगल कॉलम, तर कोणतीही इमेज जर तुम्ही झूम केला, आता झूमची शॉर्टकट की कंट्रोल प्लस मी सांगितली होती, कंट्रोल प्लस जर केला तर झूम होते असं बरोबर. तर एकदम आपण झूम केलं तर असे पिक्सल दिसतात बाय ब्लॉक. तर हा सिंगल पिक्सल झाला, एक ब्लॉक म्हणजे एक पिक्सल. तर फोटोशॉप मध्ये त्याला डॉट असं पण म्हटलं जातं, पिक्सल किंवा डॉट दोन्ही एकच. म्हणजे पिक्सल पर इंच असे टर्म तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा डॉट पर इंच, दोन्ही एकच. म्हणजे एका इंच मध्ये किती पिक्सल आहे त्याचा अर्थ होतो. आणि जर कोणी म्हटलं डॉट पर इंच म्हणजे पण तेच, पिक्सल आणि डॉट एकच. म्हणजे कोणत्याही फोटोमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट जो असतो तो पिक्सल असतो. पिक्सल पेक्षा लहान का नाही, जसं आपल्या ह्युमन बॉडी मध्ये सेल आहे तसं. मग भले तुमचा व्हिडिओ असू दे किंवा फोटो असू दे, त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट हे पिक्सलच असणार. आता तुम्ही ऐकला असणार बघा, 4K व्हिडिओ, 1080 पिक्सल व्हिडिओ, 720 पिक्सल व्हिडिओ. म्हणजे काय असतंय, तर एका इंच मध्ये किती पिक्सल असतात ते म्हणजे क्वालिटी असते त्याची, म्हणजे 1080 पिक्सल एका इंच मध्ये असते म्हणून ते 1080 पिक्सल. 4K म्हणजे काय, 2160 पिक्सल एका इंच मध्ये. म्हणून ते म्हणजे त्याची क्वालिटी झाली. त्याला फोटोशॉपच्या लँग्वेज मध्ये रेझोल्युशन म्हणतात. रेझोल्युशन म्हणजे क्वालिटी, आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये क्वालिटी किती आहे. आता याच्यामध्ये जेवढे पिक्सल जास्त असतील तेवढी क्वालिटी चांगली असणार ऑब्व्हियसली बरोबर. म्हणजे आपण बघतो ना, कॅमेराचं मेगापिक्सल जेवढा जास्त तेवढी क्वालिटी चांगली असते. पण त्याच्यामध्ये कसं आहे, जेवढी क्वालिटी जास्त साईज पण जास्त असणार, एवढं लक्षात ठेवायचं. क्वालिटी चांगली, साईज पण जास्त, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून व्हॉट्सअपवर वगैरे जे आपण इमेजेस पाठवतो त्याची क्वालिटी पण कमी असते आणि साईज पण कमी असते बरोबर. म्हणून व्हॉट्सअपवर वगैरे जे इमेजेस पाठवतात नॉर्मली त्यांना एडिटिंग करता येत नाही एवढं व्यवस्थित. पण जे फोटोग्राफर्स DSLR कॅमेऱ्यामधून वगैरे फोटो काढतात त्याचं सगळ्यात बेस्ट आपण एडिटिंग करू शकतो. रॉ फोटो असतात ते सगळे DSLR कॅमेऱ्यामधले, आयडियल आपल्यासाठी फोटो मिक्सिंगसाठी. म्हणजे मी तुम्हाला जे वेबसाईट वगैरे दिले ना, ते अनस्प्लॅश किंवा पिक्सल, त्याच्यामध्ये असे HD व्हिडिओ फोटोज असतात बघा. ठीक आहे, मग हे लक्षात आलं पिक्सल म्हणजे काय असते ते. आता या फोटोचं मी झूम आउट करतो, कंट्रोल मायनस. आता हे मी सांगितलं होतं की टायटल बार असं खाली ड्रॅग केलं की टायटल बार होतो बरोबर. मग याच्यामध्ये जर मी राईट क्लिक केलं तर इमेज साईज म्हणून एक ऑप्शन आहे बघा, दिसते काय. मग याच्यामध्ये गेल्यानंतर इथं दाखवते बघा, म्हणजे हाईट विड्थ किती आहे, त्याच्या खाली इथं रेझोल्युशन आहे बघा. आता याच्यामध्ये किती दिसते आपल्याला, 72. म्हणजे एका इंच मध्ये किती पिक्सल आहेत, 72. इथे दाखवते बघा 72 पिक्सल्स पर इंच, म्हणजे डॉट पर इंच किंवा ही क्वालिटी झाली याची रेझोल्युशन.
म्हणजे बेसिक आहे, एवढी चांगली क्वालिटी नाही, बेसिक क्वालिटीचे फोटो आहे हा. जनरली 300 क्वालिटी जे असते ते चांगलं म्हणायचं फोटो, 300 रिझोल्युशन असते ना, म्हणून आपण प्रिंट काढताना पण किंवा सोशल मीडिया पोस्ट वगैरे करताना शक्यतो 300 घेतोय आपण चांगली क्वालिटी येण्यासाठी. आणि मोठे जे बॅनर्स असतात ना, मोठे 10 फूट 20 फूट त्यांचं 72 असते. कारण त्यांचा जो प्रिंटर असतो, मोठा प्रिंटर असतो ना ते बॅनरचा, त्याची स्ट्रेंथच 72 असते. म्हणजे समजा जरी तुम्ही 300 करून दिला तरी ती प्रिंट 72च काढणार, कारण त्या प्रिंटरची स्ट्रेंथ तेवढी असते 72. पण जे आपले लहान प्रिंट असतात, म्हणजे आपलं झेरॉक्स पेपर A4 साईज किंवा त्याच्या डबल A3 साईज, त्याचं 300 ठेवायचं, कारण त्याची क्वालिटी चांगली जास्त असते क्वालिटी. मग आता याचं तर बाय डिफॉल्ट 72 आहे या फोटोची, इथं दाखवते आपल्याला पिक्सल. पण असं याचा अर्थ असा नाही की हे मी 1 इंच असं घेतलं तर याच्यामध्ये असं नसतं ते 72 याच्यामध्ये असं नाही, त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे जसा पायथागोरस थेरम असतो ना, तसा याचा एक फॉर्म्युला असतो, त्याच्याने ते कॅल्क्युलेट करायला लागतंय. पण आपल्याला काय करायची गरज नाही, कारण इथं दिलेच आपल्याला डायरेक्ट. फोटोशॉपचा हाच फायदा आहे की आपल्याला क्वालिटी कळते डायरेक्ट. ठीक आहे, मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही. पण असं नाही की असं स्क्वेअर केला 1 इंचचा, याच्यामध्ये असं नसतंय ते, बरोबर. म्हणजे काही ना वाटतंय की 1 इंचचा आपण असं रेक्टँगल ड्रॉ केला स्क्वेअर तर याच्यामध्ये 72 पिक्सल्स असतील, असं ते नसते. काही जणांना ते वाटतंय तसं, पण ते चुकीचा समज आहे. त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे रेझोल्युशन म्हणजे काय, क्वालिटी, एवढं लक्षात ठेवायचं आपण. आणि क्वालिटी जेवढी जास्त, साईज पण तेवढी जास्त असणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण हे पिक्सल वगैरे बघितलं ना, फेदर ठेवताना आपण पिक्सलचाच यूज करतोय. म्हणजे तेच आलं पिक्सल, किती पिक्सलचं, जसं सेंटीमीटर इंच आहे तसं आपण पिक्सल मध्ये फेदर घेतो. आता मग हे काय आहे, सिंगल रो आणि सिंगल कॉलम. तर जर मी क्लिक केलं तर एक पिक्सलची रो सिलेक्ट केला, जर मी झूम केलं तर दिसेल आपल्याला, पण याचा काय फायदा नाही आपल्याला. झाले का एक सिलेक्शन. तसंच कॉलमचा पण तसाच यूज होणार, कॉलम झाला बघा. आणि याच्यामध्ये मी जे आता सांगितलं तुम्हाला ऍड वगैरे, तर याच्यामध्ये ऍड करू शकतो मग आपण असं ऍड टू सिलेक्शन करून, ऍड होत चालले बघा ते, हे असं ऍड करू शकतो किती पण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. मग सिमिलरली हे असं दोन्ही रो पाहिजे आणि ऍड टू सिलेक्शन करून कॉलम असं करू शकताय, दोन्ही करू शकताय हे असं. पण शक्यतो या प्रॉपर्टीचा वापर होत नाही आता, हे जुने टूल्स आहेत भरपूर. फोटोशॉप मध्ये कसं आहे, जुने टूल्स पण ठेवतात, जसं जरी वापर नसला तरी ठेवतात, ते डिलीट करत नाही. मग बरेचसे असे टूल्स आहेत फोटोशॉप मध्ये की ज्यांचा आपण वापर करत नाही, पण ते जुने टूल्स आहेत म्हणून तसंच ठेवले ते. ठीक आहे, मग हे झालं काय, सिंगल रो आणि सिंगल कॉलम. याचा काय वापर नाही आपल्याला, नाही लक्षात ठेवला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. आता सिमिलरली आपण जे दोन टूल्स बघितले होते, लासो टूल तर कसा होता, क्लिक प्रेस करून ड्रॉ करायचं, याचं थोडंसं अवघड आहे करायचं. मग याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकताय जर पाहिजे असेल तर. ऍड टू सिलेक्शन, याच्यामध्ये असं ऍड करू शकताय, बरोबर. किंवा मायनस करू शकताय, सबट्रॅक्ट, तिसरा पॉईंट घेतला मायनस केला. पण याच्यामध्ये कसं, फर्स्ट टूल मध्ये ऍक्युरेसी कमी आहे, फर्स्ट टूल मध्ये, कारण अवघड आहे ना करायला. आणि जसं मी सेकंड सांगितलं होतं, सेकंड मध्ये फक्त कसा स्ट्रेट लाईन मध्ये करता येते आपल्याला. आता हा फोटो मी थोडस रफ करतो, सिलेक्शन फास्ट करतो, नाहीतर सिलेक्शन करण्यातच आपलं पूर्ण वेळ जाणार. पण आपण करताना कधी पण चांगलं सिलेक्शन करायचं, एकदम ऍक्युरेट करायचं. आता एवढं केअरफुली करून पण थोडंफार, जसं तुम्ही म्हटलं ना की थोडाफार एरिया राहतोच बॅकग्राऊंडचा, त्याच्यासाठी आपल्याला आहे पुढं की कसं ते रिमूव्ह करायचं. पण आतापुरतं मी एक फास्ट करतो सिलेक्शन. केसांचा प्रॉब्लेम येतो, आता हे तर प्लेन आहे, जिथं थोडेसे विखुरलेले केस असतात किंवा कुरळे केस असतात तिथं प्रॉब्लेम येतो. मग तिथं आपल्याला एक प्रॉपर्टी दिली त्यांनी रेडीमेड, त्याचा वापर आपण करू शकतो. मग आतापर्यंत आपण काय करूया, एक प्रॉपर्टी मला सांगायची आहे, मायनस जे आपण केलं त्याचा प्रॅक्टिकल यूज करून बघूया आपण आता. आणि स्क्रीन
पॅन करायचं मी तुम्हाला सांगितलं की स्पेस दाबून खालीवर करायचं. हे पण मी सांगितले बहुतेक तुम्हाला. आता बघा हे मी फास्ट करते, हे एकदम हळू करायचं. आता बघा हे बाहेरून मी सिलेक्शन करतोय आणि हे टोटली मॅन्युअल आहे कारण आपण करतोय स्वतः. आणि चुकल्यानंतर बॅकस्पेस वर आपण प्रेस करू शकतोय. आता जिथं स्टार्ट केलं होतं तिथं आल्यानंतर गोल येते म्हणजे कम्प्लीट झालं होतं. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिलेली आहे ती मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. आता समजा हे मी काय केलं, एखाद्या इमेज मध्ये हे कॉपी केलं समजा. आता फॉर एक्झाम्पल हा फोटो आहे, याच्यामध्ये मी हे ड्रॅग करतो बरोबर. पण याच्यामध्ये एक एरिया राहिला बघा, हा व्हाईट एरिया दिसते का? मग हा एरिया जर मला नको असेल तर याला परत सिलेक्शन करायची गरज नाही, एवढाच एरिया आपल्याला कट करायला लागणार, एवढाच. मग आपल्याला आता आपण प्रॉपर्टी बघितल्या बघा, मायनस करायला लागणार कारण ऑलरेडी आहे त्याच्यातून कट करायचं आहे म्हणजे मायनस करतो. मायनस घेतलं तर सिम्बॉल पण येतो मायनस, एवढंच मायनस करायचं. दिसते फरक? तो बॅकग्राऊंड इमेज दाखव ना तेव्हा कळेल. बघा हे दिसते हे? आता दिसत. म्हणजे हे इथं व्हाईट होतं, इथं नाही आहे. अच्छा. म्हणजे आपण मायनस केलं तेवढं, म्हणजे अजून थोडंसं ऍक्युरेट केलं आधीपेक्षा. अच्छा. बरोबर. मग एजेस वगैरे तर नंतर पण मायनस वगैरे करू शकतो. म्हणजे अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. समजा आता ही पण इमेज आहे बघा, याच्यामध्ये पण आपल्याला हे मायनस करायला लागणार, नंतर कट करायला लागणार ना एवढा आतला एरिया. मग हे प्रॅक्टिस करून बघायचं आपण मायनस करून. पहिल्यांदा पूर्ण बाहेरचं सिलेक्शन करायचं, त्याच्यानंतर हे मायनस करायचं. ठीक आहे. आता हे तर झालं आपलं. पण आता या टूल मध्ये कसं, हे टूल जे आहे पॉलिगॉनल लासो टूल, हे युनिव्हर्सल टूल आहे. म्हणजे काय, कोणत्याही इमेज मध्ये आपण वापरू शकतो, कितीही अवघड असून कितीही सोपं. कारण पूर्णपणे आपण करतो ना, मॅन्युअली करतो आपण, बरोबर. पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आपण काय म्हणू शकतो, तर वेळ जास्त लागणार ना. जर इमेज अवघड असेल तर वेळ जास्त लागणार, बरोबर. मग याच्यासाठी त्यांनी काय केलंय, आता ह्याला डिसिलेक्ट करतो मी, कंट्रोल डी, डिसिलेक्ट करतो. तर तिसरं टूल आहे बघा, मॅग्नेटिक लासो टूल, 3rd नंबर. तर याचा वापर कधी करायचा, तर बॅकग्राऊंड आणि ऑब्जेक्ट आपला हा आहे, याच्या कलर मध्ये जर फरक असेल, म्हणजे याच्यामध्ये आहे बघा बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि याचा कलर वेगळा आहे बघा टोटली, याच्यामध्ये जर डिफरन्स असेल तर दुसरा न वापरता तिसरं वापर करायचा. का तसं करायचं, तर तिसरा जो आहे तो फास्ट करतो सिलेक्शन. अच्छा. पण कंडिशन काय, की बॅकग्राऊंड मध्ये आणि ऑब्जेक्टच्या मध्ये कलरचा डिफरन्स पाहिजे. म्हणजे समजा बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि इथं पण व्हाईटच आहे, मग चालत नाही, ते त्याला कळत नाही कम्प्युटरला. म्हणून काय, जसं आता एक्झाम्पल या इमेज मध्ये आहे, बॅकग्राऊंडचा कलर वेगळा, ऑब्जेक्टचा कलर वेगळा. म्हणजे जे एज आहे ऑब्जेक्टचं तिथं वेगळा पाहिजे कलर, इथं भले इकडे सेम असेल तरी चालतं, इथं वेगळा पाहिजे. तसं का, तर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आता बघा तिसरं घेतो, मॅग्नेटिक. मॅग्नेट म्हणजे माहिती आहे आपल्याला, लोहचुंबक. मग लोहचुंबक जसा लोखंडाला चिटकतो, स्नॅप होतो ना, तसं हा ऑब्जेक्टच्या एजला चिटकतो, बरोबर. मग याच्यामध्ये पण जरी प्रेस करून सोडला तरी चालतंय, जसं पॉलिगॉनल आहे तसंच. फक्त काही करायचं नाही, क्लिक पण करायचं नाही, नुसतं माऊस ड्रॅग करायचा. ड्रॅग पण करायचं नाही, मूव्ह करायचा नुसता. क्लिक दाबायचं नाही, नुसतं ड्रॅग म्हणजे मूव्ह करायचा माऊस, ते ऑटोमॅटिक सिलेक्शन करायला बघा.
आहे काय? हम्म. हे का करते ऑटोमॅटिक, तर त्याला डिफरन्स कळाला, म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर आणि याचा. जिथं होत नाही समजा सिलेक्शन तिथं क्लिक करायचं चालतंय हा. आणि परत सोडायचं, जिथं झालं की परत सोडायचं. ऑटोमॅटिक करते बघा, फक्त मूव्ह करायचा माऊस विदाऊट क्लिक करता, म्हणजे फास्ट वाले बघा आधीपेक्षा. हम्म. आणि ऑटोमॅटिक करते, आपण काय करतच नाही, आपण फक्त माऊस फिरवतोय. पण जिथं आपल्याला वाटतंय की कन्फ्युजन व्हायलंय तिथं क्लिक करायचं मॅन्युअली. बॅकस्पेस चुकले की बॅकस्पेस माहिती आहे आपल्याला. बघा जवळजवळ क्लिक करतो मी, फास्ट होतं एकदम. आणि जिथं कन्फ्युज होते वाटत तिथं क्लिक करायचं, क्लिक, परत सोडायचं क्लिक, फास्ट झालं बघा. बाकी सगळं सेमच आहे, फक्त सिलेक्शनची टेक्निक वेगळी. हे बघा, हे जिथं चालू केलं होतं तिथं पूर्ण झालं. मग फास्ट झालं सिलेक्शन कम्पॅरेटिव्हली. आता मायनस पण तेच आहे, सेम याच्यामध्ये पण तेच आहे, मायनस करतो हे मधलं. आता आला बघा, परत मूव्ह करून दाखवतो, म्हणजे बरोबर झालं. बरोबर झालं बघा. मग याचा फायदा काय झाला, तर वेळ कमी लागला आपल्याला, हा फायदा झाला याचा. ठीक आहे. मग याचा वापर कोण करतात माहितीये का, फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढताना सिंगल कलरचा पडदा ते याच्यासाठीच वापरतात की फास्ट सिलेक्शन व्हावं म्हणून. ठीक आहे. पण कंडिशन काय, बॅकग्राऊंड मध्ये आणि ऑब्जेक्ट मध्ये कलर मध्ये डिफरन्स पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर दुसरा फोटो दाखवला होता तसा हा फोटो आहे, किंवा अजून एक फोटो असेल याच्यामध्ये, इथे आहे बघा. याच्यामध्ये पण बॅकग्राऊंड कलर आणि ऑब्जेक्ट कलर वेगळा आहे, मग याच्यामध्ये पण होणार. आता परत मी सांगतो की मॅग्नेटिक लासो टूलचा पण यूज कमी आहे, कारण याच्यासारखेच ह्याच्यापेक्षा चांगले 2 टूल्स फोटोशॉप मध्ये नंतर ऍड केलेले आहेत, म्हणजे कलरशी रिलेटेड. म्हणून मॅग्नेटिक लासो टूलचा यूज कमी करतात शक्यतो, आणि पुढचे जे 2 टूल्स आहेत ते याच्यापेक्षा फास्ट आहेत, त्याचा वापर करतात. ठीक आहे. आता हे पण परत एकदा दाखवतो, मॅग्नेटिक लासो टूल घेतो परत, आणि नुसतं क्लिक असं करून माऊस फिरवतो फक्त असं, ते फास्ट करते बघा सिलेक्शन. पण इथं बघा आता हातामध्ये कन्फ्युजन झालं थोडस, कारण व्हाईट कलर मॅच होत नाही इथं. इथं मॅन्युअली करायचं आपण. परत कंटिन्यू करायचं. झूम आउट करतो. आता हे मायनस करायला पाहिजे, कारण एक्स्ट्रा आलं नाही, मायनस सबट्रॅक्ट. आणि असं नाही की मी सिलेक्शन करताना मॅग्नेटिकने केलंय, मायनस करताना पण मॅग्नेटिकनच करायला पाहिजे असं काय नाही, मी पॉलिगॉनलनं पण मायनस करू शकतो, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे 2-3 टूल्स एकत्र यूज करू शकतो आपण. हे झालं बघा असं. अशा प्रकारे आपण करू शकतोय. म्हणजे हे सगळे सिलेक्शन टूल्सच आहेत, हे सगळे सिलेक्शन टूल्स आहेत, फक्त हे थोडंसं ऍक्युरेट करतात सिलेक्शन. याच्यामधला पॉलिगॉनल टूल सगळ्यात जास्त यूज होणार. मॅग्नेटिक लासो टूलला कंडिशन आहे बॅकग्राऊंड मध्ये, बॅकग्राऊंड कलर मध्ये आणि ऑब्जेक्ट कलर मध्ये जर डिफरन्स असेल तर यूज करायचे, नाहीतर ते सिलेक्शनच करत नाही. आपण एक्सपेरिमेंट करून बघू शकतो, ट्राय करायचं, होत नाही सिलेक्शन व्यवस्थित. लक्षात येतं हे? हो. ठीक आहे. मग पुढचं टूल घेऊ का, जास्त होणार? नाही घ्या, चालेल. ठीक आहे. आता सेम मी काय म्हटलं की मॅग्नेटिक लासो टूलचा यूज कमी आहे, तसं का, कारण याच्या पुढचे जे टूल्स आहेत अजून सिलेक्शन टूल्स आहेत ना आपल्याकडे, पुढे 3 टूल आहेत बघा इथं. तर सगळ्यात याच्यामधला जो वरचा आहे ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल, हा सगळ्यात नवीन टूल आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी फक्त हे आलाय टूल, हा एकदम नवीन आहे टूल.
याच्या आधी हे दोनच टूल होते आणि हे पण हा. यांच्यापेक्षा नवीन आहेत. हे म्हणजे मॅग्नेटिक लासोपेक्षा नवीन. कुठले? क्विक सिलेक्शन आणि मॅजिक वॉन्ड. क्विक सिलेक्शन तर नाव तुम्हाला लक्षात आलं असेल, नावातच आहे क्विक सिलेक्शन, म्हणजे फास्ट करणार सिलेक्शन. आणि मॅजिक वॉन्ड म्हणजे काय? जादूची छडी. तसं का म्हटलं जातं? तर फास्ट, हे मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो. हा परत हीच इमेज आपण घेऊया. आता मॅजिक वॉन्ड टूलचा वापर कशासाठी होतो? तर सिमिलर कलरची पिक्सल सिलेक्ट करण्यासाठी. पिक्सल म्हणजे मी सांगितलं तुम्हाला काय असते, म्हणजे इथं पिक्सलच आहेत ना सगळे मागं. मग सिमिलर कलर म्हणजे आता इथं कोणता कलर आहे सिमिलर? व्हाईट आहे. मग मी कोणत्याही पिक्सलवर क्लिक केलं, भले इथं करू इथं, ते एकसारखे जेवढे वाढतील तेवढे सगळे सिलेक्ट करतोय. बघा मी एकदाच क्लिक केलं. हे टॉलरन्स 32 असते, ते 32 ठेवतो. टॉलरन्स म्हणजे डिफरन्स किती पाहिजे, म्हणजे किती टॉलरन्स पाहिजे हे असते. बाय डिफॉल्ट 32च ठेवायचे टॉलरन्स. आता बघा एका क्लिक मध्ये त्यानं बॅकग्राऊंड सिलेक्ट केला बघा, दिसते काय? परत एकदा कंट्रोल डी करून दाखवतो बघा. एकदा क्लिक केलं, सगळं सिलेक्ट केला, हा आतला राहिला बघा इथला. म्हणजे यानं आता बॅकग्राऊंड सिलेक्ट केला 2 क्लिक मध्ये फक्त. जर मी बॅकग्राऊंड असं ड्रॅग केलं तर बॅकग्राऊंड येते बघा, दिसते का? बॅकग्राऊंड आला व्हाईट इमेज सोडून. पण मला इमेज पाहिजे ना, मला बॅकग्राऊंड नको आहे. मग याचं जर उलट केलं तर इमेज येईल. सिलेक्शन इनवर्स केलं तर, बरोबर ना? मग इनवर्स कसं करायचं? तर सिलेक्ट मध्ये तो ऑप्शन आहे बघा, इनवर्स. सिलेक्ट मेनू मध्ये इनवर्स. हे झालं बघा लगेच. म्हणजे काय थोडक्यात, तर किती फास्ट झालं बघा. परत एकदा करून दाखवतो. हे सिलेक्शन घेतलं, एक क्लिक केलं, 2 क्लिक केलं, सिलेक्ट मध्ये जाऊन इनवर्स केलं, 4 ते 5 सेकंदामध्ये झालं बघा माझं सिलेक्शन. म्हणजे एवढं फास्ट आहे हे. म्हणून याचा वापर करतात. मॅग्नेटिक लासोपेक्षा याचा वापर करतात जास्त. पण याचा जर मी यूज, आता एखादी इमेज मी घेतो, आता ही इमेज आहे. आता याचं बॅकग्राऊंड सिमिलर कलरचं आहे असं म्हणू शकता का तुम्ही? याचं नाही ना, वेगळा आहे. मग याच्यामध्ये जर मी मॅजिक वॉन्ड वापरलं तर झालं का बघा व्यवस्थित सिलेक्शन? अच्छा. नाही झालं नाही, कारण ते हा. सिमिलर कलरची पिक्सल तेवढं सिलेक्ट करते हा. अच्छा. म्हणून अशा इमेजेसवरच वर्क करणार मॅजिक वॉन्ड टूल. अच्छा. मग ही अशी इमेज कशाने करायला लागणार आपल्याला? आपल्याकडे तर आहेच पॉलिगोनल. ते तर युनिव्हर्सल आहे, त्याच्यामध्ये काही पण असू दे, बॅकग्राऊंड सेम असू दे, असू दे, करत येतेच त्याच्यात. लक्षात येते हे मॅजिक वॉन्ड. पण फायदा काय? एकदम फास्ट आहे, सुपर फास्ट आहे ते. म्हणजे जसं मी एक्झाम्पल दिलं फोटोग्राफरचा, त्याला एकदम फायदेशीर आहे हा टूल. मग समजा आता फोटोग्राफर आहे, त्याला म्हटलं की दिवसाला तू 100 फोटो असे करून दे मला, बॅकग्राऊंड फक्त रिमूव्ह करून दे. पण मॅग्नेटिक टूल नसेल त्याच्याकडे, तर त्याला होईल काय? म्हणजे आपलं हे मॅजिक वॉन्ड टूल नाही आहे, मॅन्युअली करायला लागणार, वेळ लागणार भरपूर. एका इमेजला जरी समजा एक 5 मिनिटं 10 मिनिटं म्हटला तरी 100 इमेजेसला किती वेळ लागणार? त्याला भरपूर वेळ लागणार. पण तेच जर मी मॅजिक वॉन्ड केलं तर काही सेकंदात होणार फक्त, बरोबर? म्हणून याचा वापर करतात कोणत्या? मॅजिक वॉन्ड टूलचा. फक्त खरं एक काय कंडिशन, सिमिलर कलरची पिक्सल सिलेक्ट होणार. जरी मी इथं केलं तरी पण होते बघा, आहे काय? सिलेक्शन होत नाही. मी कंट्रोल डी करतो. आता अशा पण काही इमेजेस असतात. आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. या बघा, या इमेजेस. आता बघताना आपल्याला वाटतंय की सिमिलर बॅकग्राऊंड आहे असं वाटतंय थोडस, पण थोडं ग्रेडियंट असतं याच्यामध्ये, जे शेड मध्ये फरक असतो कलरच्या. मग याच्यामध्ये जर मी ट्राय केलं मॅजिक वॉन्ड तर होत नाही बघा व्यवस्थित. एक्स्ट्रा झालं बघा सिलेक्शन, म्हणजे चुकीचं आहे ना हे. तर आपण इनवर्स केलं तर चुकणार आहे. म्हणून अशा इमेजेस ना मॅजिक वॉन्ड टूलच्या वरतीच आहे बघा, क्विक सिलेक्शन टूल म्हणून. क्विक सिलेक्शन टूलचा अर्थ आपल्याला माहित आहे, फास्ट सिलेक्शन टूल. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट सिलेक्ट करू शकतो, ब्रशचा साईज आपण सिलेक्ट करू शकतो. क्विक सिलेक्शन, आता बघा आपला कीबोर्डवर स्क्वेअर ब्रॅकेट असतो, स्क्वेअर ब्रॅकेट
स्क्वेअर ब्रॅकेट. हा त्याला जर मी ज्याचं क्लोजिंग जे आहे, क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट, ते जर मी हा. टॅप केलं तर त्याची साईज वाढते बघा अशी. दिसते का? नॉर्मली टॅप करायचं की एंटर किंवा नॉर्मल शिफ्ट? नॉर्मल फक्त तेच. अच्छा. आणि जर ओपनिंग तुम्ही टॅप केला किंवा दाबून ठेवला तर लहान होते बघा. अच्छा. हे त्याची शॉर्टकट की आहे लहान मोठं. जर मॅन्युअली अच्छा. आपल्याला करायचं असेल तर इथं वरती जायचं बघा. हा. इथे ह्या छोट्या ॲरोवर क्लिक करायचं, इथे आहे बघा साईज. अच्छा. हा मग पण आपलं काम फास्ट होण्यासाठी काय करतात, लेफ्ट हँडनं हे साईज कमी जास्त करतात आणि राईट हँडनं सिलेक्शन, म्हणजे काम फास्ट होते आपलं. पण मॅन्युअली करायचं असेल तर इथून पण आहे ऑप्शन आपल्याकडे. आता मी करतो बघा डायरेक्ट. आता बॅकग्राऊंड सिलेक्ट न करता डायरेक्ट मी काय करतो, इमेजेस सिलेक्ट करतो डायरेक्ट. फक्त काय करायचं, हा जो गोल आहे इमेजच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. अच्छा. हात ठेवायचं. म्हणजे आता बघा क्लिक दाबून ठेवतो मी आणि ड्रॅग करतो, ती करते बघा सिलेक्शन. असं क्लिक दाबून ठेवलंय मी आणि सोडला तरी चालतंय, क्लिक सोडून परत क्लिक केला तरी चालतंय, काय प्रॉब्लेम, दोन्ही करा चालतंय. आता मी क्लिक करतोय बघा सोडून. बऱ्यापैकी झालं काय सिलेक्शन? आता हे तुम्ही मूव्ह करतो बघा, आलं काय? ठीक आहे. आणि किती फास्ट केला बघा त्याने एकदम सिलेक्शन, बरोबर. मग जिथं मॅजिक वॉन्ड टूलचा यूज होत नाही, 2 नंबरला काय यूज करायचं, क्विक सिलेक्शन टूल. आणि जरी क्विक सिलेक्शन पण नाही झालं तर लास्ट ऑप्शन कोणता आहे आपल्याकडं, पॉलिगोनल. पॉलिगोनल व्हायलाच पाहिजे. जर पॉलिगोनल नाही झालं तर मग आपल्याला येत नाही म्हणायचं. पॉलिगोनल टूल यायलाच पाहिजे. ओके. पण हे 2 टूल फास्ट सिलेक्शन करण्यासाठी. आता ही जी मी इमेज घेतली होती ही गाडीची, डिलीट करतो. हे पण होणार बघा क्विक सिलेक्शन, कारण याच्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये आणि याच्यामध्ये कलरचा डिफरन्स आहे बघा, इथे दिसते का? मग क्विक सिलेक्शन घेऊया, परत साईज लहान करतो आणि क्लिक करून असं ड्रॅग करतो बघा, बऱ्यापैकी होते बघा सिलेक्शन. फक्त शॅडो चिटकून आहे त्यामुळे शॅडो पण येणार. झूम करून करा पाहिजे तर, म्हणजे व्यवस्थित होते. जेवढं झूम करणार तेवढं चांगलं आपल्याला लक्षात येते. आणि साईज कमी जास्त करा ब्रशची आपल्या गरजेनुसार. बऱ्यापैकी चांगलं झालं बघा हे. मला समजा ही गाडी मला असं कुठं बीच वर देऊन सोडायची आहे तर ते पण मी करू शकतो बघा. आता हा बीच आहे समजा, तिथं मला ती गाडी पाहिजे, तिथं लहान करतो बघा जरा, आली काय? पण बऱ्यापैकी मॅच झालं बघा, ते दिसते काय? अच्छा. हा हेच विचारायचं होतं तुम्हाला ते, कारण ती मी केलं ना नॉर्मल सिलेक्शन टूलनी, नॉर्मल कार सिलेक्ट केली पण त्याची खालची शॅडो आहे ना ती नाही आली करता व्यवस्थित. आता ह्या टूलनं बघा करून, फिनिशिंग वाटत नव्हतं. हे आता ही इमेजेस तशी आहे सोडा, पण काही इमेजेस ह्याच्यापेक्षा पण अवघड असतात, ते पण आपण पॉलिगोनल करू शकतो आणि जे अनवॉन्टेड एरिया ते पण घालवू शकतो. पण हे चांगलं व्यवस्थित दिसते बघा. मग हे टूल लक्षात आले. क्विक सिलेक्शन सगळ्यात फास्ट कोणतं, मॅजिक वॉन्ड टूल. पण मॅजिक वॉन्ड टूल मध्ये कंडिशन जास्त आहेत, एका कलरच पाहिजे तेव्हाच होते व्यवस्थित. क्विक सिलेक्शन मध्ये काय आहे, जसं मॅग्नेटिक मध्ये होतं, बॅकग्राऊंड आणि ऑब्जेक्ट मध्ये कलर डिफरन्स पाहिजे एज मध्ये, जसं गाडीला होतं तसं. पण बऱ्यापैकी होतात सगळे सिलेक्शन. क्विक सिलेक्शन ना भरपूर चांगलं आपल्याला यूज होते. आता मी आज अनंत चतुर्दशी आहे, बरोबर. मी गणपतीची इमेज कट करून दुसऱ्या इमेज मध्ये भरपूर घेतली, क्विक सिलेक्शनचा वापर केला. जवळजवळ काल मी 15 ते 20 इमेजेस केल्या अनंत चतुर्दशीच्या. मग त्याच्यामध्ये याचा वापर भरपूर झाला मला क्विक सिलेक्शन टूलचा. ठीक आहे. मग आता तुम्हाला असाइनमेंट काय, जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा तुम्ही इन्स्टॉल करून घेतला ना तर काय करा, एक पोस्टर बनवा सिंपल असा, म्हणजे एखाद्या मूवीचा असेल किंवा काय एक सिंपल पोस्टर, एखादी कार आहे, एखाद्या पर्सन आहे, असं काहीतरी हे करा आणि हे करा. आणि सेव्ह करायचं तुम्हाला सांगितलंय ना, सेव्ह ॲज किंवा सेव्ह ॲज कॉपी, सेव्ह कॉपी करायचं, सेव्ह कॉपी. आणि तुमचं फोल्डर बनवा पाहिजे तर फोटोशॉप नावाने, म्हणजे त्याच्यामध्ये सेव्ह करा सगळं, म्हणजे तुम्हाला शोधण्यात सोपं होईल. मी डेस्कटॉपवर करतो आणि नाव द्यायचं काय असेल ते,
आणि जेपीईजी मध्ये करायचं सुरुवातीला, जेपीईजी सेव्ह आणि ओके, हे असं करायचं. म्हणजे पोस्टर आपलं तयार झाला म्हणायचं. मूवी पोस्टर असेल किंवा कोणतं पण बॅनर असेल, कॉलेजचं पोस्टर असेल, कंपनीचं पोस्टर असेल, अशा 2-3 ऑब्जेक्ट घ्या, कार घ्या, एरोप्लेन घ्या, एखादा पर्सन घ्या, एखादी बिल्डिंग घ्या आणि सिलेक्शन जेवढं चांगलं होऊ शकते तेवढं करा आणि त्याच्यामध्ये आपण बसवू शकतो त्याला. हे की टूल्स तुम्ही अनंतचे जे बनले इमेज दाखवाल का जरा, ते गणपतीचं बोला ना. गणपतीचे काय, आता मी हा. जे आता आज सकाळी जे बनवलंय ते दाखवतो. आता हे आहे बघा, हे बघा, हे मी कट करून घेतलं, दुसरं बॅकग्राऊंड मध्ये वगैरे थोडस मिक्स केलं. परत हे आहे बघा. आता ही तर टोटली गणपतीची इमेज वेगळीच आहे, टोटल दुसरीकडची आहे. पाणी वेगळा घेतला, पुढचा पाणी वेगळा घेतला आणि हे टेक्स्ट टाकलं, कंपनीचं नाव, त्यांच्या लोगो टाकला, डेट टाकली आणि हे करून दिलं. आणि हे असे इमेजेस असतात ना, हे वेक्टर इमेजेस म्हणा किंवा असे इमेजेस असतात ना, त्या कुठून घ्यायच्या? हे गुगलवरूनच घेतलंय मी. पण गुगलवरून घेतलं कॉपीराईटचा इश्यू नाही होणार का? कॉपीराईटचं काय, आपण थोडी ऍडव्हर्टिजमेंट वगैरे करालोय ब्रँडची. पण जर ब्रँडचं आपल्याला जर करायचं असेल तर पीएनजीच्या वेबसाईट्स आहेत आपल्याकडे, पीएनजी ट्री, मग ते विकत घ्यायला लागतंय. पीएनजी ट्री म्हणून अशा अजून एक आहेत, क्लिअर पीएनजी, क्लीन पीएनजी अशा आहेत, किंवा हॉलिडे पीएनजी, अशा 3-4 वेबसाईट आहेत. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड पण रिमूव्ह करायला लागत नाही त्याच्यामध्ये, अशी रेडीमेडच मिळते तुम्हाला. फक्त आपल्याला ड्रॅग करून घ्यायची याच्यामध्ये. कारण माझ्या ऑफिसमध्ये ना याचा खूप इश्यू आहे, म्हणजे लाईक कॉपीराईटचा. लाईक तुम्ही कुठल्या अशा इमेजेस वापरायच्या नाहीत आणि ज्याला वापरणं असेल ते फ्री पाहिजेत कमर्शियल यूज साठी. कारण मग अशा असतात ना, कारण ऑफिसने खूप फाईन भरलेला आहे, 4 लाख 5 लाख असा. मग तसं असेल ना तर अनस्प्लॅश मध्ये एकतर करा, unsplash.com मध्ये शोधायच्या, त्याच्यामध्ये तर कॉपीराईट फ्री आहेत सगळ्या इमेजेस, तशा यूज करा बिंदास तुम्ही. किंवा मग मी तुम्हाला 2-3 वेबसाईट देतो, क्लीन पीएनजी किंवा क्लिअर पीएनजी. पण त्या वेबसाईट मध्ये कसं, जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह मिळतीलच असं काय सांगता येत नाही, आपल्याला लागेल तशा. म्हणजे आता काल ओणम होता ना, तर ओणमसाठी ते बरोबर बोटची जी इमेज असते ना केरळची, ती पण छान होती. म्हणजे पण तशा इमेज कुठे मिळणार असं म्हणते, अशा थोड्या. ते ह्याच्यामध्ये करा की सर्च, अनस्प्लॅश मध्ये करा किंवा तुम्हाला मी हे देतो ना, क्लीन पीएनजी वगैरे, या वेबसाईट मध्ये सर्च करून बघा. ठीक आहे. नाही तर मग बाकी गुगल मध्ये काय, तुम्हाला मग कॉपीराईटचा थोडाफार इश्यू येणार मग तुम्हाला. नाही, तेच ऍक्च्युली मेन नाही तेच तर आहे. तुम्हाला जर विकत घ्यायचे असतील तर पीएनजी ट्री म्हणून सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे, पीएनजी ट्री. एकदम हाय क्वालिटी असतात त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला पीएचडी फॉर्मॅट आणि पीएनजी फॉर्मॅट तयार देतात ते. अच्छा, पीएचडी फॉर्मॅट पण असतं का? पीएचडी पीएनजी सगळं देतात, पण तुम्हाला ते विकत घ्यायला लागतं ते. म्हणजे मंथली इयरली असं त्यांचं पॅकेज असते. पण मी घेतलं होतं त्यांचं 1 वर्षापूर्वी वगैरे, भरपूर फायदा झाला मला त्याचा. पण आता काय मी ब्रँडचं वगैरे त्यांना वापर करत नाही, हे लोकल लेवलला वापरते, त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही, त्यांचा काय एवढा इश्यू येत नाही. पण तुम्ही त्या लेवलला केला तर तुम्हाला करायला लागणार. ठीक आहे. आता हे 1 मिनिट पेक्षा कमी राहिलंय. जर हे झालं तर परत मी तुम्हाला लिंक सेंड करतो, काय लॉग आउट झालं तर. ठीक आहे. मग हे एवढेच टूल बघा तुम्ही करून पहिल्यांदा, नाहीतर तुम्हाला कळणार नाही काहीच. ठीक आहे. क्विक सिलेक्शन, मॅजिक वन टूल बघा, आणि हे प्रॉपर्टी ज्या सांगितल्या, ऍड टू सिलेक्शन